नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीत स्वतःचा दशक्रिया विधी घालून पिंडदान करत सामाजिक रूढी आणि परंपरेला तिलांजली दिली आहे। आरगडे यांची पत्नी प्रियंका आणि मुलगा संग्राम यांनी मंगळवारी भेंडा येथील स्मशानभूमीत सत्यशोधक पद्धतीने हा पिंडदान विधी केला। यावेळी बहुजन समाजातील भीमराव कोथिंबिरे यांच्या हाताने सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी पार पडला। या दशक्रिया विधीच्या वेळी त्यांच्या पिंडाला कावळाही शिवलाय। हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य करण्याची प्रथा आहे। मृत्यूनंतर अस्थि विसर्जन, दशक्रिया, तेरावा या विधीसाठी अवाजवी खर्च केला जातो। माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं, मात्र त्याच्या मृत्यूनंतर समाजाने नाव ठेवू नये यासाठी बहुतांशी जण मोठा खर्च करतात। मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानंतरच त्याला मोक्ष मिळतो अशी समजूत समाजामध्ये आहे। लोकांमधील असे गैरसमज दूर करण्यासाठी आपण जिवंतपणी स्वतःचं पिंडदान करत असल्याचं आरगडे यांनी सांगितलं। नमस्कार, मी सरपंच शरद आरगडे, ग्रामपंचायत सौंदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। आज मी माझा स्वतःचा जिवंतपणी 10वा आयोजित केलेला होता। सदरचा हा जो काही प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम केलेला आहे। दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण बघतो कावळा शिवला नाही की त्यावेळी त्याच्यानंतर मग पितृदोष वगैरे किंवा कावळ्याचे तासनतास वाट बघणे, या सगळ्या गोष्टीच्या ह्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत। कावळ्याला माणूस जिवंत आहे की मृत आहे हे काही माहिती नसतं। कावळा हा फक्त आणि फक्त अन्न खाण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो, हे आम्हाला कुठेतरी दाखवून द्यायचं होतं। म्हणून खऱ्या अर्थाने आज मी स्वतःचा 10वा त्या ठिकाणी केलं। माझी पत्नी आणि मुलगा त्यासाठी पिंडदान करण्यासाठी आम्ही त्यांना बसवलं, पूजा वगैरे सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक आम्ही त्या ठिकाणी केल्या। खऱ्या अर्थाने सत्यशोधक पद्धतीने त्या ठिकाणी सर्व गोष्टी केल्या, परंतु कर्मकांड करायची त्या गोष्टीची देखील गरज नाही। याच्यातून फक्त हेच सांगायचं आहे की छोट्या छोट्या ज्या सामुदायिक जास्त लोक एकत्र येऊन होणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ह्या दूर जर झाल्या तर मोठ्याला अंधश्रद्धा निर्माण होणार नाहीत आणि अशोक खरातसारखे, गडगेसारखे भोंदू निर्माण होणार नाहीत। या गोष्टींना खतपाणी मिळणार नाही, म्हणून खऱ्या अर्थाने हा प्रबोधनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। शरद आरगडे यांनी या कार्यक्रमानंतर 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर एक प्रतिज्ञापत्र लिहून दिलंय। यामध्ये त्यांनी माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये असं स्पष्ट नमूद केलंय। माझ्या मृत्यूनंतर कोणतंही सूतक पाळलं जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये असं देखील या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं आहे। पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून समाजातील जाचक रूढींमध्ये तिला अडकवू नये असंही आरगडे यांनी स्पष्ट केलंय। त्यांनी जिवंतपणी केलेल्या या 10व्याची मात्र सगळीकडे चर्चा रंगली आहे।